आणि म्हणूनच व्यासपीठावरील सगळी मंडळी दिघे साहेबांना आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताय। आपण सर्वांनी एकदा घोषणा द्यायची। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। एकनाथ शिंदे दाढी मजबूत नेता सुद्धा मजबूत कारण ही सातारची ओळख आहे। आमचा नेता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आवाज आहे। आदरणीय गोपीचंद पडळकर, आदरणीय शहाजी बापू पाटील आणि विनंती करतो व्यासपीठाला हंडी फोडली आणि बापूंनी प्रसाद सुद्धा काढलाय। आणि बापू हा संघर्षाची हंडी आपण फोडली। हा संघर्ष नक्की संपणार आहे आणि पुन्हा या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आलात सन्मानित दिग्विजय दादा पाटील आणि सन्मानित दादासाहेब लवटे या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवर मंडळींचे सन्मान या ठिकाणी होत आहेत। विनंती करतो तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे। देतो बापूंची इच्छा आहे, बापूंची इच्छा आहे दीपक आबाचा पहिल्यांदा सत्कार होऊ द्या, माझ्या नंतर होऊ द्या। या संघर्षाच्या मध्ये दीपक आबा साळुंखे पाटलांचा सन्मान होता। जरा वाजवणीचे मला वाजव कोरोना आवाज पाहिजे। हे प्रेम आहे, ही दोस्ती आहे आणि या दोस्तीतलं हे अतुट नातं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रात सांगोल्यात दीपक आबा साळुंखे पाटील आणि शहाजी बापू पाटील ही मैत्री महाराष्ट्राला परिचित आहे। बापूंचा सत्कार आपण घ्यावा। शहाजी बापू पाटील आबांच्या हस्ते घ्या, आबांच्या आणि पडळकर साहेबांच्या हस्ते घ्या बापूंचा सत्कार। हा बापूंचा सन्मान हा माणूस थकला नाही, कमला नाही। सांगोला तालुक्यासाठी हा माणूस कधी थकला नाही। आदरणीय शहाजी बापूंचा सन्मान। मित्रांनो सहकार्याला विनंती या ठिकाणी दीपक दिघे साहेब, महेंद्रजी बाजारे या भारतीय जनता पार्टीचे नेते, शिवराजी पुगळे या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे साहेब आहेत, आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते घोटुकडे ज्यांनी खासदारकी आमदारकी दोन्ही इलेक्शन लढवले तेही व्यासपीठावरती आहेत। लोणार समाज संघटनेचा उमदा नेता संतोषजी करंडे, सदानंदजी पांढरे आहेत, चिकमोदगावचे सरपंच सुरेशजी कदम आहेत, या ठिकाणी सदाशिव सावंत आहेत, आमचे मार्गदर्शक खबाले आहेत, या ठिकाणी विठ्ठल पाटील संचालक या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। व्यासपीठावरती नावं घेण्याजोगी आणि राजकारण, समाजकारण, अर्थकारणात ताकदीची माणसं या व्यासपीठावरती आहेत। तेवढ्याच तुलनेची गावखेड्यातली ताकदीची सगळी माणसं या ठिकाणी खाली सुद्धा दहीहंडी पाण्यासाठी उभा राहिलेत। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी उपस्थितांचं स्वागत करायचं आहे आणि महोत्तरांना मी विनंती करतो या ठिकाणी बघायचं आहे व्यासपीठावरती उपस्थित सगळ्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी महोत्तरांनी सगळ्यांचा सन्मान करावा अशी मी या ठिकाणी हात जोडून आपणास विनंती करतो। ओंकारजी पाटील
चंद्रभागा समोर या सगळ्यांचा साखर सत्कार करा. कारखान्याचे संचालक सुनील पाटील सुद्धा आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. बहुतेक माझी विनंती आहे आपण सगळ्यांचे सन्मान करून घ्या. एक गाणं होईल आणि त्यानंतर त्या तिघांची मनोगत होती. सगळ्यांचे सत्कार झाले तर माझ्या वतीनं संयोजक दादा लवटेंचा सत्कार माननीय आमदार पडळकर साहेब आणि शहाजी बापूंनी करावा अशी विनंती करतो. घेऊन आलेलो आहे. आदरणीय दिग्विजय दादा पाटील आणि सन्मान्य दादासाहेब लवटे गोपीचंद पडळकर साहेब डोक्यावरती फिटा बांधताय. सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब आणि सगळी मंडळी सन्मान करतात. आनंदात सहभागी होण्यासाठी हे सोनेरी गोविंदा पथक तासगावहून या ठिकाणी उपस्थित झालंय. खऱ्या अर्थानं सुरेशजी धनावडे यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली व्हायची आहे. माझी विनंती आहे आदरणीय लखनदादा चौगुले आपण या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपलं मनापासून स्वागत. शिवनेरी गोविंदा पथक आपली पहिली सलामी आपण तयार आहात. हातवरती करा. ओके चला. सुरेशजी धनावडे तासगाव यांचा शिवनेरी गोविंदा पथकातला एक प्रतिनिधी जाण्याचा प्रयत्न. शिवनेरी गोविंदा पथक तासगाव. चला बोल बजरंग. अरे बोल बजरंग. लावायचं आता हे झालं. बापू पोरं ठाण्याच्या दाढीवरती एवढं प्रेम करतात ना कारण शहाजी बापूंसारखा मावळा या मातीत उभा आणि म्हणूनच पोरं म्हणतात शिंदे साहेबांचं गाणं लागलं पाहिजे. 1 2 3 4 5 लागले 5. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांच्या नजरा. शिवनेरी गोविंदा पथक तासगाव मनापासून रेडी. बघा वरुण राजा सुद्धा